हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभम. आपण पाहताय मॅक्स महाराष्ट्र. जागतिक मंदीचे संकेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेले आहेत आणि या संकेतानंतर भारताची जी आर्थिक वृद्धी आहे, तिचा दर जो आहे तो देखील कमी होणार आहे पुढच्या वर्षात आणि त्याच्या पुढच्याही वर्षात म्हणजे 2023 आणि 2024 मध्ये. या सगळ्याचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर कसे होणार आहेत किंवा भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध भागांवरती हे जे जागतिक मंदी आहे, ती काय परिणाम करणार आहे, हे जाणून घेणार आहोत आज दिवसभर मॅक्स महाराष्ट्रामध्ये. आणि याचसाठी माझ्यासोबत आता चर्चेला आहेत माजी सनदी अधिकारी महेश झगडे सर. सर, आपलं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये. नमस्कार. सर, सगळ्यात पहिला प्रश्न माझा आपल्याला असा आहे, तो म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये ही जी मंदी येते, ती मंदी म्हणजे काय? मंदीचं आता आपल्याला खरं म्हणजे की आपण इतकं 1929-30 पासून या जगामध्ये मंदी आल्यानंतर जे काही त्रास देशांना होतो, समाजाला होतो आणि तिथल्या शासनांनाही होतो, हे आपण बघितलेलं आहे. पण खरी मंदी जी जाणवली आपल्याला की 2008 मध्ये लिमन ब्रदर्सने ज्यावेळेस ते कोलॅप्स झाले अमेरिकेमध्ये आणि त्यावेळेस मग जे बँकावरती स्ट्रेस आला, बँकिंग सेक्टरवरती पूर्ण स्ट्रेस आला, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशनवरती स्ट्रेस आला आणि मग त्याच्यामुळे जो ग्रोथ रेट आहे इकॉनॉमीचा ग्रोथ तुमची जीडीपी मध्ये असेल त्याच्यामध्ये तो कमी झाला. हे सगळ्या गोष्टी आहेत, हे आपण सगळे ऐकतो आहोत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंदी येणं. मंदी येणं म्हणजे काय? सगळ्यात पहिल्याने काय होतं की तुमच्या मालाला उठाव कमी होतो. मालाला उठाव कमी झाल्यामुळे त्याचं प्रोडक्शन कमी होतं. प्रोडक्शन कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही रोजगार आहे तो रोजगार कमी होतो. तो रोजगार कमी झाल्यामुळे त्यावरती जे अवलंबून रोजगाराला मधून जे काही उत्पन्न मिळतं, ते उत्पन्न मिळणाऱ्या जो काही मोठा मध्यम वर्ग आहे त्यांची क्रयशक्ती कमी होते. त्यांची क्रयशक्ती कमी झाल्यानंतर मग पुन्हा आणखी त्याच्यावरती विक्री खरेदी कमी करतात आणि मग त्याचा असा एक सायकल तयार होतं की ज्याच्यामुळे मग सर्वात महत्वाचं म्हणजे की इकॉनॉमी श्रिंक होत जाते. आता हा झाला आपला सर्वसामान्य साधारणपणे अर्थशास्त्रातला त्याचा एक सायकल जे आहे त्याप्रमाणे. आता सध्याचं जे आपण बघतो आहे की मंदी, ही मंदी 2008 मध्ये आली आणि ती आली होती त्यावेळेस तिथं सब प्राईम रेट्स जे होते अमेरिकेमध्ये, त्याच्यामध्ये जाण्याची गरज नाही. पण त्यावेळेस तिथे जो काही त्यांचा घरामध्ये लीजच्या बाबतीमध्ये जो फुगाव फुटला होता तो फुटला आणि त्याच्यामध्ये लोकांनी जे कर्ज घेतली होती ते रिपेमेंट करू शकत नव्हते. त्यामुळे बँका स्ट्रेस आल्याने ते सगळं त्यांचं जे सायकल ते तुटलं. आता रिसेशन येणं म्हणजे आपण सर्वसामान्यांच्या दृष्टीने ती खरं म्हणजे चर्चा केली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की याच्यामध्ये रोजगार वाढेल की कमी होईल. आणि भारताने खरं म्हणजे की या दृष्टीने सगळ्यात अगोदर विचार केला पाहिजे की रोजगार क्षेत्रावरती काय परिणाम होतील, चांगले होतील किंवा वाईट होतील. 2008 ची जी मंदी आहे आणि आपण आता इंटरनॅशनल मॉनिटरी फंड किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जे भविष्यवाणी वर्तवली आहे, ती खरं म्हणजे की ती भविष्यवाणी ही त्यांच्या गेल्या 2-3 वर्षाच्या अंदाजनाप्रमाणे. पण माझा वैयक्तिक असा त्याबाबतचा एक म्हणणं आहे की 2008 मध्ये जी आलेली मंदी आहे जगामध्ये, ती अद्यापही गेलेली नाही. त्या मंदीची जी तीव्रता होती ती थोडीफार कमी झाली असेल. भारताने जसं त्या मंदीला त्यावेळेस चांगल्या पद्धतीने टॅकल केलं होतं त्यामुळे आपल्याला ती जाणवली नसेल. पण जगामधून मंदी गेलेली नाहीये आणि या मंदीचा सगळ्यात अगदी. महत्वाचं म्हणजे की सर, हा शुभम. सर, आपल्या आपल्या याच प्रश्न आपण जे म्हणालात, की भारतानं जी ही मंदी आहे, ती व्यवस्थितपणे टॅकल केली. भारतानं ही 2008-9 ची जी जागतिक मंदी होती, ती टॅकल केली म्हणजे नेमकं काय केलं? कारण बराक ओबामा हे नोकऱ्या मागण्यासाठी भारतात आले होते, अशा पद्धतीचं त्यावेळेस खूप आणि बराक ओबामा त्यावेळेस भारताचा दौरा केला होता. नेमकं भारतानं असं काय केलं होतं, की त्यावेळेसच्या जागतिक मध्ये भारतावर त्याचा परिणाम झाला नव्हता? आपण हे बघूया की बराक ओबामांनी त्यांच्या देशामध्ये काय केलं. त्यांच्या देशामध्ये त्यांनी काय केलं की जे खाजगी क्षेत्राला सरकारी क्षेत्रामधून ट्रेजरीमधून खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात मदत केली होती आणि तो रोजगार त्यांनी तिथे मेंटेन केला होता. आणि अर्थात तिथले जे कॉर्पोरेट्स होते, मोठे कॉर्पोरेट्स होते, त्यांना सपोर्ट केला होता याच्यामधून, म्हणजे पब्लिक मनीमधून. भारतामध्ये तसं झालं नाही. भारतामध्ये त्यावेळेसचे जे पंतप्रधान होते खरं म्हणजे की ते स्वतःही अर्थतज्ज्ञ होते आणि त्यावेळेस मी शासकीय सेवेमध्ये होतो. मला जे जाणवलं की त्यांनी प्रत्येक क्षेत्रामधल्या नोकऱ्या कमी कशा होणार नाहीत या पद्धतीचे त्यांचे काही त्यांची धोरणं असायची. एक साधं धोरण मी आपल्याला सांगतो की मी पुणे महानगरपालिकेचा महापालिका आयुक्त होतो आणि त्यावेळेस आम्हाला अचानक दिल्लीला बनवण्यात आलं की तुम्हाला सगळ्या महानगरपालिकांना आता जेएनएनआरएम या स्कीम खाली बसेस देण्यात येतील
आणि तुम्ही फक्त 30% पैसे त्याच्यात 70% पैसे केंद्र शासन देणार आहे. खरं म्हणजे आम्हाला त्याची गरज नव्हती. बरेचसे आम्ही आयुक्त होतो म्हणून आम्हाला त्याची गरज काय आणि आमच्या गरज दुसरी होती. पण त्यावेळेस तिथे गेल्यानंतर समजलं की हे तर पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढवणं हे तर गरजेचं होतंच. पण त्यावेळेस ज्या मंदीच्या पार्श्वभूमीवरती ते मोठे जे उद्योग होते की ज्याच्यामध्ये तुमचे बसेस तयार करणारे जे उद्योग होते किंवा हेवी व्हेकलचे उद्योग होते त्याच्यामध्ये रोजगार जाऊ नये. अर्थात तो जो रोजगार नुसताच तो समोर दिसणार होता, पण त्याच्या पाठीमागे अँसिलरी रोजगार खूप मोठा होता. त्याच्यामध्ये ट्रकचा खूप मोठा रोजगार होता. त्यामुळे एक उदाहरण म्हणून सांगतो की तिथला रोजगार कमी होऊ नये म्हणून त्यांनी तशा पद्धतीने 70% सबसिडी केंद्र शासनाने देऊन हे सुरू ठेवलं होतं. असं त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये केलं होतं की तिथला रोजगार कमी न हो याच्यासाठी त्यांनी मोठी इन्व्हेस्टमेंट अशा याने माध्यमातून त्यांनी आणलेली होती आणि त्याचे दुष्परिणाम मग या देशाला दिसले नाहीत. अर्थात हा मोठा विषय त्यांनी काय काय केलं होतं ते आपण सगळे बघितलेलं आहे. पण एक आहे की आपल्याला ज्यावेळेस अशी मंदी येते त्यावेळेस नॉन कन्व्हेन्शनल विचार करून प्रत्येक क्षेत्रामध्ये काय होईल हे बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ की आपण शेती क्षेत्रामध्ये तिथला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मग कदाचित तुम्हाला फर्टिलायझरच्या सबसिडी कमी कराव्या लागतील किंवा तुम्हाला त्यांची चेन आहे किंवा तुम्हाला त्यावेळेस प्रोसेसिंग तुम्हाला मोठ्या प्रमाणात वाढवून जे अग्रिकल्चरचा माल आहे त्याच्यामध्ये वृद्धी करावी लागेल, त्यांच्या व्हॅल्यूची वृद्धी करावी लागेल. असे खूप काही त्याच्यामध्ये प्रश्न आहेत. एकंदरीतच अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला शासन म्हणून आणि विशेषतः केंद्र शासन म्हणून त्याच्यामध्ये स्वतःहून उतरावं लागतं की याची झळ किंवा त्याची तीव्रता ही या सेकंडरी सेक्टर विशेषतः तुमच्या कारखानदारीला बसणार नाही. आणि अर्थात टर्शरी सेक्टर जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मग काही ह्याचे स्ट्रक्चरल चेंजेस म्हणजे तात्कालिक होऊ शकतात त्याच्यामध्ये की निर्यातीला वाढ कशी देता येणं शक्य आहे का काय अशा बऱ्याचशा गोष्टी करतात. अर्थात हे तिथली जी अर्थव्यवस्था आहे त्यांचे जे सहकारी आहेत सल्लागार आहेत ते सगळे समजावून सांगून हे करतात. राज्य शासनाचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा असतो पण केंद्र शासनाने सर्व राज्य शासनाने एकत्रित करून या मंदीला कसं तोंड द्यायचं हे आहे. अर्थात पुढच्या प्रश्नानंतर मी येणारच आहे की मंदी हे येण्यासाठी आलेली आहे कायमस्वरूपी राहण्यासाठी आलेली आहे का जाण्यासाठी आलेली आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न जगापुढे आहे. आणि त्यामुळे आपण मंदी आली म्हणून आता काय करायचं किंवा कायमस्वरूपी मंदीमध्येच राहण्यासाठी आपण तयारी कशी अर्थव्यवस्था करायची का हाही प्रश्न आता खरं म्हणजे जगाने विचारणा केला आहे कारण तशी परिस्थिती आलेली आहे. मी आपल्या पुढच्या प्रश्नाकडे नंतर त्यामध्ये येईलच. अगदी अगदी सर. आता यामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलतो आहोत आणि जागतिक मंदीचे त्याच्यावरचे परिणाम या विषयावर बोलतो. तर 2008-9 ची मंदी आपण बघितली की आपण म्हणालात की ती अजून गेलेलीच नाहीये आणि त्याला त्यावेळेस भारताने व्यवस्थित टॅकल केलं. पण त्या अगोदर जगामध्ये ज्या ज्या आर्थिक मंदी आल्या होत्या त्यामध्ये भारताने कसं सफर केलं होतं किंवा त्याला व्यवस्थित त्यावेळेस टॅकल केलं होतं का? की 90च्या आधीची आपली अर्थव्यवस्था ही जरा कमकुवत होती. त्यावेळेस आपण काय काय प्रयत्न केले होते? त्यावेळेस किंवा जागतिक मंदी आली असेल त्यावेळेस काय सांगाल? आपल्याकडे जी महामंदी याला आपण म्हणू शकतो किंवा मोठी मंदी आली होती 1930 मध्ये युएसए मध्ये आली होती. आणि अर्थात मंदी येण्याचं कारण म्हणजे 1750-70 नंतर जे औद्योगिक क्रांती सुरू झाली आणि मग त्याच्यामध्ये कॅपिटलिझम सुरू झालं. आणि ह्या कॅपिटलिझमचाच भाऊ किंवा त्याचं एक पिल्लू म्हणजे हे मंदी येणं किंवा मंदी जाणं हे आहे. जर कॅपिटलिझम नसतं तर मंदीचा काय विषय नसता. आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती कॅपिटलिस्टिक ही एक भांडवलदारी अशी व्यवस्था एक आणलेली आहे. आणि मंदी येऊ नये म्हणून असे भरपूर प्रयत्न केले होते. त्यामध्ये मग ब्रिटन वूड सिस्टम ज्यावेळेस तुमची वर्ल्ड बँक तयार करण्यात आली, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड तयार करण्यात आले, तुमचे जगामधले जे काही तुमचे कन्व्हर्ट रेट्स आहेत, एक्सचेंज रेट्स आहेत ते कसे हे करायचे, त्याला सोन्याशी कसं हे करायचं, हे सगळं त्याच्यामध्ये व्यवस्था अतिशय चांगली झाली 1930चा अनुभव विचारात घेऊन. आणि त्यावेळेसचे तत्कालीन प्रेसिडेंट ऑफ अमेरिका जे होते त्यांनी एक ठरवलं होतं की जर तुम्हाला हे टॅकल करायचं असेल मंदी चांगल्या पद्धतीने अर्थव्यवस्था टॅकल करायचं असेल त्याच्यामध्ये बँकिंग सेक्टर हा बाजूला ठेवला पाहिजे आणि शासनाने त्याच्यामध्ये मोठा भाग घेतला पाहिजे. पण 15 ऑगस्ट 1971 मध्ये निक्सन यांनी त्याच्यामध्ये प्रचंड बदल केला आणि मग ते एक्सचेंज रेटमध्ये आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बरेचसे बदल केले आणि मग तिथून पुढे हे भांडवलदारीचा विळखा हा मोठ्या अर्थ याच्यावरती आलाय. भांडवलदारीचा विळखा आल्यामुळे झालं काय की बरेचसे जे धोरणं तयार होतात हे त्यांच्या इन्फ्लुएन्समुळे तयार होतात आणि मग किंवा बँकिंगचे धोरणे तयार होतात किंवा त्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट्सही तयार होतात. आता याच्यामध्ये आपण त्या सब प्राईमचा जर विचार केला तर बँकिंग क्षेत्राला कुठेतरी कर्ज देण्यासाठी संधी व्हावी म्हणून अमेरिकेमध्ये त्यांनी हे जे काही घरासाठी कर्ज होतं ते वाढवलं आणि ते शेवटी त्यांच्याच अंगावरती आलं होतं.
त्यामुळे हा क्षेत्र कसं तसं अनियंत्रितपणे झालं होतं. त्यावेळेस भारताला खरं म्हणजे की आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळेसच्या मंदीनंतर. त्यानंतर ज्या मंदी आल्या त्यामध्ये भारताला याच्यासाठी जास्त फटका बसला नाही, कारण आपला एक्सपोर्ट इम्पोर्ट त्या दृष्टीने तितका इन्फ्लुअन्स करणारा नव्हता किंवा अंतर्गत व्यवस्था आपली बऱ्याच डिपेंडन्सी आपल्यावरच होती. आता तसं राहिलेलं नाही. आपली डिपेंडन्सी आता हे जागतिक पातळीवरती प्रत्येक देशाची डिपेंडन्सी एकमेकावरती वापरलेली आहे झालेली आहे. त्यामुळे कोणत्याही देशामध्ये आलेली मंदी ही दुसऱ्या देशाला ताबडतोब ती अफेक्ट करायला लागते आणि त्याच्याप्रमाणे प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे 1970-80च्या पूर्वी जर आपण बघितलं तर ग्लोबलायझेशन हे झालेलं नव्हतं आणि ग्लोबलायझेशनच्या ॲब्सेन्समध्ये मग ही जी मंदीची जी त्याची हे असते धग असते ती धग त्यावेळेस नव्हती. आता मात्र भारत ज्यावेळेस आपण इकॉनॉमी ओपन केली 1991-92च्या नंतर आणि ज्यावेळेस मग आपण जगामध्ये जगाच्या पातळीवरती एक मेजर प्लेअर म्हणून आलो. आता आपल्याला तिथे जे घडत आहे ते आपल्याकडे हे घडत राहणारच आहे आणि यापूर्वी असे बऱ्याच वेळेस घडले आहेत. तुम्ही ईस्ट आशियन कंट्रीमध्ये सुद्धा यापूर्वी असे मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. पण आता इथून पुढे भारताला जर आपली व्यवस्था टिकवायची असेल तर ह्या मंदी येणारच आहे किंवा ही मंदी कायमस्वरूपीच राहणार आहे. हे बेसिक फाउंडेशन विचार जो आहे तो ठेवून मग आपल्या पॉलिसीज तयार केल्या पाहिजेत. प्रथमतः ही अशी पॉलिसी पाहिजे, हा देशापुढचा एक अजेंडा असला पाहिजे. अमेरिकेचा अजेंडा वेगळा आहे, कारण ते त्यांची इकॉनॉमी ही 21-22 ट्रिलियनच्या पुढची इकॉनॉमी आहे. त्यांच्या दृष्टीने वेगळी आहे. त्यांची पॉप्युलेशन सपोर्ट करायची आहे ती 32-33 कोटी आहे. आपले त्याच्या विरुद्ध आहे. आपली 3 ट्रिलियनच्या जवळपासची इकॉनॉमी आहे, डॉलरची इकॉनॉमी आहे आणि आपल्याकडे 140 कोटी लोकांना सस्टेन करायचं आहे. त्यामुळे त्यांचेच जे काही पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीजवरतीच आपल्या पॉलिसीज अवलंबून ठेवता येणार नाहीत. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा एक देश म्हणून वेगळा विचार करावा लागेल आणि मग जसं आपण 1970-80 पूर्वी या मंदी ऑटोमॅटिकली टॅकल होत होत्या त्या आता तशा होणार नाही. अगदी सर, याच्याशी जोडलेला प्रश्न, ही जी मंदी तयार होते किंवा निर्माण होते, याला सरकारची धोरणं कारणीभूत ठरतात का? एका दृष्टीने पूर्वी हो, याला उत्तर असं होतं की पूर्वी त्या होतं, पण आता केवळ सरकारची धोरणच नाहीये, तर आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे चालतं, आता उदाहरणार्थ की पॅन्डेमिक आला आणि तो जगभर आला आणि जगभरमुळे मग त्याच्यामध्ये वस्तूंची किंवा सेवांची तशी खपत कमी झाली, ती जगभर झाली. त्याच्यामुळे केवळ एका देशामुळे ते असं म्हणता येणार नाही की धोरण केलं त्याच्यामुळे. आता ते जागतिक पातळीवरती झालं. आता युक्रेनमध्ये युद्ध झालेलं आहे. युक्रेनमध्ये झालेल्या युद्धामुळे मग तिथल्या जे इंधनाचे जे हे होतं किंवा अन्नधान्याच्या बाबतीमध्ये जे तुटवडा निर्माण झालेला होता जागतिक पातळीवरती, त्याच्यामुळे किमती वरती गेल्या आणि त्याच्यामुळे मग लोकांची क्रयशक्ती, देशांची क्रयशक्ती कमी झाली तितकाच पदार्थ किंवा सेवा घेण्यासाठी. याचा सगळ्यांचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती असतो. पण देशाला सुद्धा की आपल्याला एक आर्थिक चिलखत करायचं जर असेल तर ते देशाचे केवळ धोरणं त्याला आंतरराष्ट्रीय पातळीच्या सापेक्ष आणून असे प्रकार जागतिक पातळीवरती घडले तर त्याची धग, आर्थिक झळ किंवा ती याची मंदीची तीव्रता कमी कशी करता येईल याची धोरणं हे देशांतर्गत निश्चित करता येतील. पण काही देशांनी मात्र जागतिक पातळीवरती जरी सोबतता असली तरी त्यांची धोरणं जर चुकीच्या पद्धतीने त्यांनी केली तर मला वाटतं की मग त्यांच्या तिथे ते मंदी येऊ शकते. आणि याच्यामध्ये मग त्यांच्या पॉलिसीज अशा असतील की काही ठिकाणी त्यांना जो कॉर्पोरेट सेक्टर असेल तो कॉर्पोरेट सेक्टरला स्ट्रिंजंट रेग्युलेशन आणले, रोजगार निर्मिती झाली नाही किंवा मग याच्यामध्ये पॅटर्नची धोरणं त्यांची वेगळी असतील, असे बरेच होतात. पण आता अलीकडे तसं राहिलेलं नाही. संपूर्ण जगाचं हे एक जागतिकीकरणामध्ये आल्यामुळे ती जी धोरणं असतात ती धोरणं बऱ्यापैकी त्यामुळे जगाच्या सापेक्ष असतात. याचा सगळ्यात महत्वाचा रोल म्हणजे IMF आणि वर्ल्ड बँकेने हे केलेला आहे. जगातल्या सगळ्या त्यांचे जे सदस्य राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांच्या जे काही धोरणं असतील, अर्थनीती असेल, ते त्यांच्यातून खरं म्हणजे तिथे त्यांचे सल्ले देत असतात, मॉनिटर करत असतात आणि त्यांचा हँड होल्डिंग करायचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे मला असं वाटतं की देशाच्या अंतर्गत जरी धोरणं त्याला जबाबदार असली तरी आता तशा पद्धतीनं केवळ तीच धोरणं जबाबदार आहेत असं म्हणता येणार नाही. या आपण जसं म्हणालात की जागतिकीकरण झालेलं आहे आणि जागतिकीकरणानंतर मंदी मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये पसरलेली पाहायला मिळते. गेल्या अनेक वर्षातल्या 1930 नंतर पासून ते आतापर्यंतच्या वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगितलेत, जगभरातले आणि भारताचे देखील. त्या सगळ्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद काय आहे? शक्ती काय आहे? काय सांगाल? आपल्याला खरं म्हणजे की शुभम, तरुण पिढीला हे बऱ्याचशा गोष्टी माहिती नाही आहेत. पण ते खरं माहिती करून घेणं गरजेचं आहे की भारताची अर्थव्यवस्था ही 1750 पूर्वीच्या दरम्यान किंवा 1800 काही याच्याप्रमाणे
आपण जागतिक अर्थ महासत्ता होतो आणि चीन कधीतरी एक नंबरला असायचा किंवा भारत एक नंबरला असायचा, एक दोन नंबरला असायचा. पण 2000 सुमारे 1800 वर्ष भारताचं अधिराज्य आर्थिक सत्तेबाबत या जगावरती राहिलेलं आहे. हे नजरेआड करून चालणार नाही. त्याच्यामध्ये शेती व्यवसाय, काही उद्योग यामध्ये निश्चितपणे होते. इनफॅक्ट आपल्याकडे आपण सांगायला हरकत नाही की आपण टेक्नॉलॉजी सुद्धा एक्सपोर्ट केली होती, की गुळ आणि साखर करण्याची टेक्नॉलॉजी आपण भारताने चीनला दिलेली आहे. त्यामुळे आपण हे 1800 शतकापर्यंत आपण मोठ्या प्रमाणात केलं होतं. आता ती कमी झालेली आहे ह्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि त्यामुळे मला असं वाटतं की भारताची जी आपला प्रश्न काय होता, मी याच्यामध्ये जरा थोडंसं हे झालो. अर्थव्यवस्थेची शक्ती काय नेमकी शक्ती भारतीय अर्थव्यवस्थेची? तर याच्यामध्ये आपण हे केलं पाहिजे की ती जी पूर्वीची आपली ताकद होती नंबर एकची, ती ताकद आपला देश पुन्हा रिगेन करू शकतो या पद्धतीने केलं पाहिजे की आपण वन ऑफ द महासत्ता असं म्हणता येणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण केवळ 3 ट्रिलियन किंवा $5 ट्रिलियन इकॉनॉमी असं म्हणून काही अर्थ नाहीये. आपला दरडोई जो उत्पन्न आहे, तो उत्पन्न आपलं अमेरिकेच्या जवळपास जर न्यायचं म्हटलं दरडोईचं, तर आपल्याला 82-83 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था केली तर आपण खरं म्हणजे की आपण तिथपर्यंत जाऊ. पण आपली आहे 3 ट्रिलियन वरून आपल्याला 83 ट्रिलियन जर जायचं असेल तर ते अनइमॅजिनेबल आहे. त्यामुळे आपण आर्थिक महासत्ता काय आहे हे अगोदर समजून घेतलं पाहिजे. एक आहे की आपण जर मागोवा घेतला तर चीन बराचसा खाली होता, पण गेल्या 25-30 वर्षामध्ये चीनने जी प्रगती केली आहे, त्यांची आपल्यासारखीच लोकसंख्या आहे, पण ते आता जगाच्या 1 किंवा 2 नंबरला आर्थिक महासत्ता आहे. भारताला ते शक्य आहे. भारताची ताकद आहे आणि भारताचे जे काही नैसर्गिक परिस्थिती आहे, संसाधन आहेत, त्याच्यामधून हे करू शकतं. आता ते कसं ट्रिगर करायचं हे आपल्याकडे आहे. आता प्रत्येक देशाचं अलीकडे इंटेलेक्च्युअल जे राईट्स असतात, जे पॅटंट्स घेतले जातात आणि दर मिलियनला किती पॅटर्न्स फाईल होतात. आता सध्या जे त्याचं हे आहे की फक्त अमेरिका आणि चीनमध्येच सगळ्यात जास्त पॅटर्न्स फाईल होतात आणि त्यांच्याकडे मग तसा पद्धतीने ह्याचा फ्लो जातो, इकॉनॉमीचा फ्लो जातो. भारताने कुठेतरी आता ही आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने अशा पॉलिसीज केल्या पाहिजेत की हे चक्र चायना आणि अमेरिकेपासून इकडे आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं शुभम मी सांगतो की आता हे जग 4थ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आलेलं आहे आणि पूर्वीची जी काही आर्थिक नीती होती जागतिक पातळीवरती आणि भारताची, ती नीती आता जर 4थ्या औद्योगिक क्रांतीच्या सापेक्ष जर केली नाही आणि विशेषतः भारताने केली नाही तर आपल्याला अतिशय मोठा धक्का, कायमस्वरूपी धक्का बसण्याची शक्यता नाकारता नाही. त्यामुळे आर्थिक नीती ही पुन्हा एकदा नव्याने बघण्याची आणि त्याचा रिव्ह्यू करून भारताला काय चांगलं आहे यासाठी करणं गरजेचं आहे. सर, आपल्या याच अर्थव्यवस्था आणि जागतिक आर्थिक महासत्ता या सगळ्या संदर्भात मी बोलेन आता. एक प्रश्न की आपले दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी सांगितलं होतं की 2020 मध्ये भारत हे जागतिक महासत्ता झालेलं असेल. परंतु गेल्या काही वर्षात आपण पाहिलं तर ते शक्य झालेलं नाहीये. इथून पुढे किती वर्षामध्ये भारत आर्थिक महासत्ता झालेलं तुम्ही पाहता? शुभम, आर्थिक महासत्ता कशाला म्हणायचं इथून खरं आहे. म्हणजे अब्दुल कलाम साहेबांचा मी आदर करून सांगतो की केवळ आपलीकडे जे जीडीपी आहे आणि तो जीडीपी चीनपेक्षा जास्त झाला किंवा अमेरिकापेक्षा जास्त झाला तर आपण आर्थिक महासत्ता होऊ का, किंवा आर्थिक महासत्ता कशाला म्हणायचं. तर सध्याची जी आर्थिक महासत्ता आहे नंबर 1ची जी सांगितलं जातं की अमेरिका आहे, सगळ्यात जास्त त्यांचा जीडीपी आहे. नंतर चीन, काही लोक पीपीपी प्रमाणे चीनला मोठं समजतात आणि नंतर तुमचा युरोप आणि मग भारत, असं ते पीपीपीच्या प्रमाणे होतं. मग मला असं वाटतं की तसं जर झालं तर आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे की भारतीय जर नंबर 1ला जायचं असेल तर 20 पर्यंत ते शक्यच नाही माझ्या दृष्टीने. पण जर आपण दरडोई उत्पन्न जर काढलं आणि 140 कोटी आणि त्या अमेरिकेच्या महासत्तेच्या याच्याप्रमाणे जर काढला तर ते कधी होईल मला तर म्हणजे स्वप्नातही दिसत नाही की असं कधी होऊ शकतं का की भारताचा जीडीपी त्यांच्या दरडोई उत्पन्नाच्या तितका अमेरिकेपेक्षा जास्त जाईल आणि मग 83-84 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी होईल, हे मला शक्य वाटत नाही. त्यामुळे आपण केवळ प्रयत्न करत राहणे आणि दरडोई खर्च आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस नेहमी आपण सगळे आर्थिक महासत्ता बोलतो, इन्फ्लेशन म्हणतो, मंदी म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण एक महत्वाची गोष्ट आपण विसरतो आणि ती म्हणजे की आर्थिक असमतोल जो आहे, आर्थिक इनइक्वॅलिटी जी आहे भारताची जगासारखीच, ती प्रचंड वाढण्यात आलेली आहे. मग सध्या जे आपण बघतोय की आर्थिक जे काही 1% असेल, 2% लोक असतील, त्यांच्याकडे हे संपत्तीचं केंद्रीकरण होत चाललेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात जो वर्ग आहे तो मग तुमची मंदी असो मंदी नसो त्याच्यापासून तो वंचित राहिलेला आहे.
हा त्याच्यापेक्षाही मोठा प्रश्न आहे. म्हणजे मंदीपेक्षाही मोठा अगदी याच प्रश्न. याच प्रश्नावर सर आपण जरा सविस्तर येऊयात. आपण इन्फ्लेशन आणि इनइक्वालिटी या 2 गोष्टी आपण बोललात, की ही जी महागाई आहे, ही महागाई आर्थिक मंदीमध्ये आपण कशी कमी करू शकतो किंवा कशी रोखू शकतो किंवा तिला कसं कंट्रोल करू शकतो? आणि याचेच परिणाम हे जे आर्थिक असमतोल आहे 2 वर्गांमधला, श्रीमंत होत चाललाय आणि गरीब आणखी गरीब होत चाललेला आहे. मध्यमवर्गीय तर तो गरिबाच्याच कॅटेगरीमध्ये आपण मोडला पाहिजे. अ, आता सध्याच्या घडीला आपण जर बघितलं, जी महागाई गेल्या काही काळापासून वाढत चाललेली आहे आपल्या देशामध्ये सुद्धा. कसं बघताय या सगळ्याकडे? महागाईचं म्हणजे इन्फ्लेशनचं जे आत्ताचं IMFचं प्रोजेक्शन आहे त्याच्याप्रमाणे पुढचं पूर्ण वर्षभर जागतिक जर ॲव्हरेज काढला सरासरी, तो 9.5% हा इन्फ्लेशनचा दर राहणार आहे. आणि मग जुलै 2023 मध्ये कदाचित 24 मध्ये तो 4.1च्या दरम्यान येण्याचं त्यांचं प्रोजेक्शन आहे. पण जरी आपण 4.1 तो आकडा बघण्यात अर्थ नाही, तोपर्यंत एक पूर्ण 1-1.5 वर्ष तो 9.5 ने वाढत गेलेला आहे. तो प्रचंडच वाढलेला असेल. त्याच्यावरती 4.1% म्हणजे जगामध्ये इन्फ्लेशन म्हणजे किमती वाढलेल्या आहेत. आता इन्फ्लेशनचा सगळ्यात मोठा फटका कुणाला बसतो? श्रीमंत वर्गाला बसत नाही, कारण त्यांना तसा काही फरक पडत नाही. कारण किती किमती झाल्या तरी त्यांच्याकडे सरप्लस इन्कम असतं, त्याच्यामध्ये वेल्थ असेल, त्या वेल्थचा वापर करू शकतात. सगळ्यात फटका म्हणजे की जे ज्यांचं हातावरचं पोट आहे आपण त्याला भारतामध्ये म्हणतो, किंवा जी तुमची 70-80% लोकसंख्या ज्याच्यावरती अवलंबून आहे, मेजॉरिटी, त्यांच्यावरती त्यांना फटका बसतो. आता हे इन्फ्लेशनच्या बाबतीमध्ये निश्चित काय होतं, तर समजा तुमचं याच्यामध्ये खपत कमी झाली उत्पादनामध्ये किंवा सेवामध्ये, तर त्याच्यामधला जो खर्च आहे तो खर्च काढण्यासाठी मग हे उत्पादक किंवा सेवा देणारे त्याचा दर वाढवतात. त्यांना त्याच्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे ते वाढवल्यानंतर मग आणखी महागाई वाढते. महागाई वाढल्यानंतर त्याच्यामध्ये कमी, अगोदर सांगितलं ते कमी होतं. त्यामुळे शेवटी असं आहे की ह्या मंदीमध्ये तुमचं इन्फ्लेशन कमी करणं, म्हणजे महागाई कमी करणं, हे तसं शक्य होत नाही बऱ्याचशा गोष्टींमध्ये. आणि मग आपण बघितलंय की अमेरिकेमध्ये झाले, युकेमध्ये, इंग्लंडमध्ये झालेलं आहे, सगळीकडे याचा फटका बसलेला आहे. आणि हे जोपर्यंत जागतिक पातळीवरती, आणि त्याच्यामध्ये कोविडमुळे आणि युक्रेनमुळे आणलेलं जे आहे, त्यामुळे सध्या ते वाढणारच आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे जे इन्कम जे कमी होत आहे, आणि आपण फक्त ढोबळमानाने जर बघितलं तर पॅन्डेमिकमध्ये जे जे दारिद्र्य रेषेखालची जागतिक लोकसंख्या होती ती प्रचंड वाढली. पण जे मिलेनियर्स आणि बिलियनियर्स होते त्यांच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आता हे कंट्रोल करण्यासाठी IMFच्या हातामध्ये काही नाहीये, वर्ल्ड बँकेच्या हातामध्ये काही नाही, किंवा जागतिक अशी कुठली संघटना अशी त्यांनी ठेवलेलीच नाहीये, किंवा देश एकत्र करून याच्यावरती काही करत नाहीत. त्यामुळे आता झालं काय की ही अर्थचक्र जे आहे, किंवा हे याच्यासाठी काही उपाय करण्यासाठी आता तसं हे सगळं कॉर्पोरेटच्या हातामध्ये गेलेलं आहे. आणि जिथे ज्यांच्याकडे त्यांना फायदा होतो, मग ते कशाला याच्यामध्ये काय करतील. मला वाटतं की जागतिक पातळीवरती याला आणि राष्ट्रीय पातळीवरती याची झळ ही मेजॉरिटी लोकसंख्येला कशी बसणार नाही, याच्या दृष्टीने प्रयत्न करणं. आणि ते साधं तसं राहिलेलं नाही. कारण मी आता सांगतो याच्यामध्ये की आर्थिक विषमता काय होणार आणि भविष्यामध्ये ते काय होणार आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये पहिल्या 3 क्रांतीमध्ये रोजगार वाढले, चौथीमध्ये ते निश्चितपणे कमी होणार आहेत, असे बरेचसे रिपोर्ट्स आहेत. त्याच्यामध्ये 3D प्रिंटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अमुक तमुक, याच्यामुळे रोजगार आणि त्याचा आता फटका जाणवायला लागलेला आहे, आणि तो कायमस्वरूपी राहणार आहे. त्यामुळे ग्रोथलेस इकॉनॉमी हा एक नवीन कन्सेप्ट अर्थशास्त्रामध्ये जगामध्ये येणार आहे. ग्रोथलेस इकॉनॉमी, ग्रोथ होणार नाही, आणि अशा पद्धतीचे नवीन मॉडेल आणावे लागतील. आता काय झालंय की समजा तुमच्या अमेझॉनमुळे किंवा बाकीच्या कुठल्या ज्या गोष्टी असतील त्याच्यामुळे जो रोजगार आहे तो कमी होत चालला. जसं आपण बघितलं की वर्ल्ड वॉर 2 नंतर, दुसऱ्या महायुद्धानंतर व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग खूप वाढलं, आणि फोर्ड आणि जनरल मोटर्स त्यांचा 54-55% त्यांचा रेव्हेन्यू होता, तो कामगारांच्या पगारावरती जायचा. आज जर आपण अमेझॉनचा जर विचारलं की त्यांचा कामगारांच्या पगारावर किती खर्च होतो, तो फ्रॅक्शन असणार आहे. त्यामुळे ही वेल्थ एकीकडे जाते, ती काही सर्वसामान्यांना डिस्ट्रीब्यूट केली जात नाही. कुठेतरी हे जर इन्फ्लेशन कमी करायचं असेल, रोजगार जर वाढवायचा असेल चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये, तर त्याला शासन प्रत्येक देशाचं आणि जागतिक पातळीवरती कुठली तरी नवीन आर्थिक नीती आणावी लागेल. अन्यथा आपण एक अतिशय मोठं महासंकट, आर्थिक महासंकटाच्या दिशेने आपलं मार्गक्रमण चालू आहे. अगदी सर. आता ही जी महासंकट तुम्ही म्हणता किंवा हे इन्फ्लेशन आलेलं आहे, ही जागतिक आर्थिक मंदी येतेय. सेवा आणि उद्योग क्षेत्रावर अधिक अवलंबित्व झाल्यामुळे ही मंदी आपल्यावरती येते असं वाटतं का? खरं आहे, एका दृष्टीने ते खरं आहे. पण मी एक सांगू इच्छितो
की ज्यावेळेस ऍग्रिकल्चर हा एक मेजर सेक्टर होता आणि जीडीपी मध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन असायचं की जसं आपण स्वातंत्र्याच्या दरम्यान जवळजवळ 50% जीडीपी हा आपला भारताचा हा 49-50% हा शेती क्षेत्रामधून यायचा आणि त्यावेळेस 70% लोकसंख्येचं अवलंबून होतं. आजही 50-55% लोक शेतीवर अवलंबून, पण त्याच्यामधून फक्त जीडीपी आपला 17% येतो. पण आपलं बरंच जे आहे की आपण इकॉनॉमी आपली सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रावरती अवलंबून केलेली आहे. आपलं चुकलं काय? अर्थात त्याला चुकायला आपलं कदाचित इंग्रजामध्ये आपल्यावरती अधिराज्य होतं म्हणून अमेरिकेने काय केलं की शेती क्षेत्रावरची जी लोकसंख्या अवलंबून होती ती हळूहळू कमी करून त्यांनी याच्याकडे नेली, तुमच्या उद्योगाकडे नेली आणि सेवा क्षेत्रामध्ये नेली आणि शेतीमध्ये फक्त 1% लोकसंख्या ठेवली आणि त्यांचा शेतीपासून येणारा जीडीपी पण 1% आहे. आपल्याकडे काय झालं की शेतीपासून येणारा जीडीपी हा 17% आहे आणि लोकसंख्या 50 ते 55% त्याच्यावरती अवलंबून आहे. आता प्रश्न असा आहे की शेती उद्योग क्षेत्रातल्या नोकऱ्या कमी होत चालल्या, तुमच्या सेवा क्षेत्रातल्या नोकऱ्या कमी होत चालल्या, त्यामुळे इंडियाला, भारताला सेवा क्षेत्राकडे, उद्योग क्षेत्राकडे शेतीकडून शिफ्ट करायला शक्य नाहीये. उद्योग क्षेत्रामुळे आणि तुमच्या सेवा क्षेत्रामुळे जे बँकिंगशी कनेक्टेड असतात, त्यांचं डेट आणि सर्व्हिसिंग ज्याच्यामध्ये असतात, त्याच्यामुळे मंदी हे हे भांडवलशाहीचंच एक अपत्य आहे. शेती हे नव्हतं. त्यामुळे जसं जसं हे औद्योगिक क्रांतीमुळे शेतीकडून या दोन क्षेत्राकडे मार्गक्रमण झालं, त्याच्यामुळे मग आपल्याला मंदी हा एक प्रकार आहे आणि विशेषतः बँकिंग क्षेत्र हे अनरेग्युलेटेड झालं पूर्णपणे. आता तो आजचा विषय नाही आहे की त्याचे रेग्युलेशन नसल्यामुळे कोण किती पैसा आणतोय मार्केटमध्ये, विशेषतः अमेरिकेमध्ये, त्याच्यावरती सेंट्रल बँकेचं काही हे नियंत्रण आहे का, की तेही नियंत्रण केलेलं आहे. हा सगळा पैसा, हा जो सगळा विषय आहे, तो विषय हा केवळ आणि केवळ तुमचं कॅपिटलिस्टिक फोर्सेसचं अधिराज्य आल्यामुळे आणि आता त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे की तुमचे टेक्नो फ्युडलिझम सुरू झालेलं आहे की कॅपिटलिझमच्या हातातून ते आता फक्त टेक्नॉलॉजिकल जे लोक आहेत त्यांच्याकडे गेलेले आहे आणि त्यांचं एकच ध्येय असतं की त्यांच्याकडे जास्तीत जास्त कमीत कमी कामगारा व्यतिरिक्त तुम्हाला जास्तीत जास्त कसा व्यवसाय करता येतील आणि जास्तीत जास्त प्रॉफिट कसं घेता येईल. हे जर झालं तर तुमचं इन्फ्लेशन हे कायमचं वाढत राहणार आहे, कारण रोजगार कमी होईल तुमच्या ऑटोमेशनमुळे आणि त्याच्यामुळे जर रोजगार कमी झाला तर मग तुम्हाला लोकांना नोकऱ्या राहणार नाहीत. लोकांना नोकऱ्या राहणार नसेल तर मग ऑटोमॅटिकली क्रयशक्ती कमी होईल. क्रयशक्ती कमी झाली की पुन्हा तुमचं त्याच्यामध्ये प्रोडक्शन कमी होईल. ह्या सगळ्या विषय सर्कलमध्ये मला वाटतं की इथून पुढे सेवा आणि तुमचं उद्योग क्षेत्र आहे यांना कुठेतरी पुन्हा एकदा पूर्ण विचार करून केवळ स्वतःमुळेच जर आपण स्वतःलाच कमी करणार असू तर याचा पुनर्विचार झाला पाहिजे. अगदी. आता आपण जो आपला देश कृषी प्रधान आहे, आपण आपल्या देशाला कृषी प्रधान म्हणतो. देशाला पुन्हा एकदा या मंदीचा सामना करण्यासाठी आपली जी शेती आहे, ती समर्थ आहे का? देशाला मी आता कृषी प्रधान म्हणत नाही, कारण आपण स्वातंत्र्याच्या पिरियडमध्ये आपण कृषी प्रधान म्हणू शकतो, कारण आपला 50% जीडीपी त्याच्यामधून यायचा. ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला 17% जीडीपी येतो त्याला आपण कृषी प्रधान म्हणणं हे चुकीचं आहे. पण ज्याच्यावरती आपण जर लोकसंख्येचा विचार केला तर आपण शेतकरी प्रधान आहोत, कारण शेतीवरती अवलंबून असलेले लोक आहेत. कृषी प्रधान नाही, आपण शेतकरी प्रधान आहोत, कारण आपली शेतकऱ्यांची किंवा त्याच्यावर लोकांची मोठी आहे. मला असं वाटतं की याच्यामधून सगळ्यात मोठा मार्ग जर काढायचा असेल तर शेती ही या देशाची अर्थव्यवस्था चांगली सुदृढ करणारी एक एक मोठं चांगलं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्राकडे जसं आपण उद्योगाकडे लक्ष दिलं सगळ्या पंचवार्षिक, अर्थात पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणि पहिल्या 2-3 योजनेमध्ये आपण शेती क्षेत्राकडेच लक्ष दिलं होतं. आपल्या शेतीचा प्रचंड विकास झाला, त्यामधून खूप उत्पन्न आलं, पण शेतकऱ्यांचा विकास झाला का, त्याच्यावरती अवलंबून असलेल्या लोकांचा विकास झाला का? नाही, कारण त्यांचं प्रोडक्शन वाढलं पण त्याच्यावरची जी व्हॅल्यू आहे ती वाढलेली नाही. मला असं वाटतं की आता 14व्या औद्योगिक क्रांतीमध्ये ज्यावेळेस आपण पुन्हा एकदा अर्थव्यवस्था विचार करू त्यावेळेस ही जी 50-55% लोकसंख्या आहे त्यांचा त्यांनी विकास तर केलेला आहे शेतीचा, पण त्यांच्या मालाला काहीतरी अशा पद्धतीची सिस्टम करून त्यांना जर चांगला मोबदला जो उद्योग क्षेत्राला मिळतो आणि सेवा क्षेत्राला मिळतो तो त्यांना दिला तर मला वाटतं की शेती ही पुन्हा एकदा भारताच्या आर्थिक व्यवस्थेचा तारणहार होऊ शकते. अगदी. आता शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात. सर, आपण बऱ्याच मुद्द्यांवरती बोललात आणि अगदी सुंदरपणे एक्सप्लेन केलं सगळ्या गोष्टी. आता येणाऱ्या अर्थव्यवस्थेत म्हणजे जी काही मंदी आहे, त्या मंदीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था जशी 2009 ला ठरून गेली होती. काही फटका बसला नव्हता. अ, अगदी काहीच इफेक्ट झाला नव्हता. पण आता इफेक्ट होताना तुम्ही पाहता का? आणि झाला तर तो किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो? 2009 आणि 2022 मध्ये फार प्रचंड फरक आहे देशातील मानसिकतेचा, कॉमन मानसिकतेचा. त्यावेळेस रोजगारी म्हटले की लोक असे हे व्हायचे. आता बेरोजगारी म्हटली, आता बेरोजगारी
किंवा तुमची महागाई याच्या बाबतीमध्ये लोकांचा तितका त्यांच्या हे जे सेन्सिटायझेशन जे आहे किंवा संवेदन क्षमता मला कमी झालेली दिसते, की महागाई वाढलेली आहे, काही हरकत नाही, बेरोजगारी कमी आहे, काही हरकत नाही. अशा पद्धतीने आपण तिकडे जसा मार्गक्रमण केला. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, की आता 2022 मध्ये जर तुमची महागाई तर आलेलीच आहे, ती जगभर आहे आणि भारत त्याच्यामधून वेगळा राहू शकतो. पण हे मंदी जी येणार आहे आणि या मंदीमुळे जर बेरोजगार जर झाला, तर त्याच्यासाठी मला वाटतं की हा एक राष्ट्रीय अजेंडा असावा. मग बाकीचे अजेंडे बाजूला ठेवून आपण ही मंदी कमी करण्यासाठी सर्व मुख्यमंत्री आणि केंद्र शासन यांनी एकत्रित येऊन एक प्लॅन केला पाहिजे, की जो मंदी येणार आहे असं धरून तो प्लॅन इम्प्लिमेंट केला पाहिजे, की काय काय घडू शकतं. असं जर मला वाटतं की हा देशामध्ये खूप मोठी स्ट्रेंथ आहे आणि आपण याच्यामधून निश्चितपणे निभावून जाऊ शकतो. अगदीच. धन्यवाद सर. आपण सगळ्या प्रश्नांची अगदी दिलखुलास उत्तरं दिलीत आणि आर्थिक मंदी, तिचे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम यावरती अगदी सोप्या शब्दात आपण आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगितलं. धन्यवाद सर. आपण मॅक्स महाराष्ट्राच्या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. थँक्यू. तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र. आर्थिक मंदीचं दार आपलं दार ठोठावतेय. तर सजग राहा आणि अर्थकारणाबद्दल भरपूर माहिती घेण्यासाठी आणि सजग होण्यासाठी पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र.